साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी यांच्या वतीनं पाऊस कविता या कार्यक्रमाचं आयोजन ज्येष्ठ कवी माननीय श्रीकांतजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, याचबरोबर मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौभाग्यवती शोभाताई मोरे, कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड, कार्यवाहक संतोषजी सुरवसे आणि डॉक्टर राजशेखर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं होतं। या प्रसंगी अनेक कवींनी बहारदार अशा कविता सादर केल्या आणि रसिक प्रेक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिला। मनोरमा साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूर व मनोरमा साहित्य मंडळी यांच्या वतीने पावस कविता या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ कवी श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच मनोरमा सखी मंच अध्यक्ष शोभाताई मोरे, कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, कार्यवाह संतोष सुरवसे, डॉक्टर राजशेखर शिंदे, डॉक्टर रुचा मोरे पाटील, उज्ज्वला साळुंखे, शिल्पा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। स्वागत कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांनी केले। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या या सुंदर मैफिलीमध्ये मी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनोरमा परिवाराच्या वतीने खूप खूप स्वागत करते, मनापासून स्वागत करते। आज आपण मनोरमा मसाप साहित्य शाखा पश्चिम आणि मनोरमा साहित्य मंडळी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने हा आज पावस कविता हा पावसांवरच्या कवितांचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। मनोरमा परिवाराचं वैशिष्ट्य हे आहे की ते फक्त आर्थिक क्षेत्रात काम न करता आर्थिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्र मनोरमा परिवाराने पादाक्रांत केलेली आहेत आणि आज पण आपल्या रसिक कवींना, आपल्या रसिक श्रोत्यांनी दाद द्यावी। आजपर्यंत जेव्हा आपण बघतो की पाऊस म्हणजे प्रत्येकाच्या मनात एक आनंदाचा क्षण म्हणजे पाऊस असतो, की पाऊस म्हटलं की पाऊस धारा म्हटलं की आपण नुसता शब्द ऐकला तरी आनंद होऊन जातो आणि आषाढ धारा म्हटल्यावर तर आपल्याला मनातच उल्हास होतो। आणि या उल्हासाचं कारण हे असतं की पावसाने नेहमी एक पॉझिटिव्ह जी सकारात्मक भूमिका असते ती व्यक्तीच्या मनामध्ये देण्याचं काम पावसाने केलेलं आहे। या पावस कवितांच्या मागं हेतू हा आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये या पाऊसधारा सतत बरसत राहाव्या, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद यावा। कारण आत्ताचं सध्याचं जीवन हे खूप धकाधकीचं आहे, ताणतणाव आहेत आणि यामध्ये ताणतणाव जर बाजूला ठेवायचे असतील, ताणतणाव विरहित जीवन कसं जगायचं हे जर बघायचं असेल तर कवितांशिवाय पर्याय नाही आहे। प्रत्येक कविता, मग ती पावसाची असू वा कुठलीही कविता असू, त्या कवितेमध्ये माणूस स्वतःला विसरून जातो, आपला ताणतणाव विसरतो आणि ताणतणाव मुक्त जीवन जगायचं असेल तर प्रत्येकाने कविता आत्मसात करायला पाहिजे, कविता जगता आली पाहिजे। कविता म्हणता जरी नाही आली, कविता करता जरी नाही आली तरी कविता जगता आली पाहिजे। आणि त्यामुळं पावस कविता कार्यक्रम आपण घेतलाय की विशेषतः आज आपण इथे ज्येष्ठ सगळे नागरिक मला दिसत आहेत,
मनोरमा परिवार हा असाच नाही बनलेला, तर हा आईच्या मायेनेच बनलेला, आईच्या प्रेमाने संवारलेला हा परिवार आहे. आणि त्यामुळंच ह्या पावस कविता सादर करताना प्रत्येक कवीने एक मनोरमा परिवाराच्या एक घटक म्हणून इथं सादर करणार आहेत की ह्या परिवारातले एक सदस्य आहेत ते, आणि वर्षानुवर्ष हे सगळेजण या परिवाराशी सामावलेले आहेत, एकरूप झालेले आहेत. मला शायरी आठवती आहे, ए बारिश इतना मत बरस कि वो आने न पाए, ए बारिश इतना मत बरस कि वो आने न पाए, उनके आने के बाद इतना बरस कि वो जाने न पाए. ज्या वेळेस एखादा पाऊस येतो आणि प्रत्येक व्यक्ती अशीच असते, आपल्याला आवडणारी, आपल्याला हवीशी वाटणारी व्यक्ती सतत आपल्याबरोबर राहावी. आणि या पावस कवितांमध्ये बऱ्याच कवींनी असाच उल्लेख केलेला आहे. या सगळ्या कवींच्या माध्यमातनं, या कवितांच्या माध्यमातनं आपल्याला हा कार्यक्रम रंगत जाणार आहे. तुम्ही सगळेच जण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आपल्याला सगळ्यांना विनंती करते. आपलं परत एकदा या मनोरमा परिवाराच्या वतीने खूप खूप स्वागत करते. उद्याचा दिवस काय आहे कोणालाच माहीत नाही, पण आजचा दिवस आनंदाने कसा जगायचा हे मनोरमा परिवाराने शिकवलं आहे. आदरणीय साहेबांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जोमाने वाटचाल करणारा हा परिवार आज 2000 कोटीचा टप्पा ओलांडतोय. पण त्याचबरोबर या साहित्य क्षेत्रातसुद्धा आपली एक स्वतःची ओळख मनोरमा परिवाराने निर्माण केलेली आहे. या परिवाराची घटक म्हणून मला नेहमीच अभिमान वाटलेला आहे आणि सगळ्यांनाच अभिमान वाटावं असं कार्य या मनोरमा परिवाराच्या हातून व्हावं असं मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. प्रास्ताविक मनोरमा सखी मंच अध्यक्षा शोभाताई मोरे यांनी केले. प्रत्येकजण इथं पावसाची वाट बघत होता, पण आपल्याकडे मे महिन्यातच पाऊस आलेला आहे आणि पाऊस आता कमी झाल्यानंतर आपण पावसावरची पुन्हा एकदा कवितेचा कार्यक्रम करून आपण पुन्हा पावसाला अळवणी करणार आहे की तू आता परत एकदा ये. कारण का तर शेतामध्ये आता बऱ्याच जणांनी नांगरणी पेरणीसुद्धा केलेली आहे, त्यामुळं पीक यायचं असेल तर पावसाने यायलाच पाहिजे. तर पावसावरची पहिल्यांदा मी कविता या ठिकाणी सादर करते. आणि मनोरमा परिवार हा अर्थकारणाशी निगडीत असला तरी साहित्यिक कार्यक्रम आपण घेतोच, कारण साहित्य हे आपल्याला जगायचं कसं हे शिकवतं. सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, बौद्धिक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी असतात, जेणेकरून आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं परिवार असेल समाजामध्ये आपलं योगदान देऊ शकतो. तर सुरुवातीलाच मी मोरे साहेबांची एक कविता म्हणणार आहे. माझी कविता नाही, मी कविता करत नाही. कविते सुरुवात, कारण शब्दांचा सगळा खेळ इथं चाललाय पण त्यानं बरसायला हवंय. बघा, शब्द दिले पावसाने सूर दाटले पावसाने, शब्द दिले पावसाने सूर दाटले पावसाने, राग जुळून आले पावसाने, मन हरकून गेले पावसाने, बालपण आले पावसाने, आठवणींचा प्रवाह आला पावसाने, रेशीम क्षण मणी दाटले पावसाने, मनात फुलली हिरवळ पावसाने, फुलपाखरू मन झाले पावसाने. तर अशी ही छोटीशी कविता श्रीकांत मोरे साहेबांचीच आहे. पण पाऊस आपल्याला काय देतो? खूप काही देतो. अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात जागा झालेल्या असतील. पहिला पाऊस असेल, पहिल्या पावसाबरोबरच्या काही आठवणी, आनंदाच्या क्षणी आपण नेहमीच आठवतो की आनंदाचे क्षण आहेत ते आठवले तर कदाचित आपल्याला जास्त चांगला त्याचा उपयोग होतो. तर अशा ह्या पावसाच्या कवितांवरचा हा जो कार्यक्रम आहे तो मला असं वाटतं की प्रत्येकाला एक वेगळा आनंद देईल आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुखाची हिरवळ निर्माण करेल हा कार्यक्रम. अशा शुभेच्छा देऊन मी 2 मिनिटात माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यवाह राजशेखर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोलापूरचा पाऊस सोलापूरकरांसारखाच मनस्वी आहे. तो बरसला, भरपूर बरसतो, थांबला की असह्य अशा स्वरूपाची विश्रांती घेतो. आणि या मधल्या काळात आपण पाऊस गाणी आळपणी करणार आहोत. कविता हे मानवी मनातील निसर्गाने दिलेली देणगी असते. ते काही काळाच्या आधीच आपल्याला उमजून जाते, चमकून जाते आणि एक अवीट स्वरूपाची काहीतरी वेगळी जाणीव मनामध्ये उत्पन्न करते. आणि प्रत्येक कवीचा जन्मदाता, जनक, कवी किंवा कवयित्री
कविता सादर करताना एक वेगळी शैली स्वतःची निर्माण करतो. शब्दाचा लहेजा, उच्चार आणि त्याच्या पाठीमागची ताण हे वेगवेगळ्या पद्धतीने तो कवी करत असतो. एक गमतीची गोष्ट आहे, उद्या 25 तारखेला पुण्यामध्ये बाकी बाब हा एक अतिशय मोठा कार्यक्रम लोकसत्तेने आयोजित केलेला आहे. बाकी बाब म्हणजे बाभा बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचं काव्यवाचन यूट्यूबवर आपण सर्वांनी ऐकावं. कविता कशी सादर करता येते किंवा करावी, किंवा काही लोक लोकसंगीतातील लयींचा आपल्या कविता सादरीकरणामध्ये अतिशय खुमासदार पद्धतीने सादर करतात. जात्यावरच्या ओवी, स्त्रियांची गाणी या सगळ्या लयींचा तालींचा उपयोग आपल्या काव्यवाचनामध्ये केला जातो आणि ती कविता अमीट स्वरूपाची सादरीकरणामध्ये केली जाते. हा एक कलेचा भागच आहे. या अशा स्वरूपाच्या कलेला लोकमंगलनं नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. ते इथे पुस्तक प्रकाशनाच्या रूपाने, काव्य सादरीकरणाच्या रूपाने नेहमीच कौतुकाची थाप मनोरमा देत आहे. अंतर कमी झालेलं होतं. नेहमीच मनोरमा ही थाप देत आहे आणि त्याचा अनुभव आपण नेहमी घेत असतो. आजचं हे त्याचंच प्रत्यंतर आहे. अशा स्वरूपाची कलेची भूक सर्वांना लागलेली असते. आता मनोरमा हे नाव साहित्य जगतामुळे महाराष्ट्रामध्ये ललांभूत झालेलं आहे. मराठी माणसांच्या सर्व कृतिउक्तींना मनोरमा चांगलंच एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. मराठी खंडमंडळात मनोरमा हे नाव आता व्यापून राहिलेलं आहे. विदर्भामध्ये मनोरमा साहित्याचं, मनोरमा साहित्य पुरस्काराचं, मनोरमा साहित्य वाङ्मयीन कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलाबाल झालेला आहे. दुर्दैवाने आपण एखादा कार्यक्रम तिकडे करणार आहोत का? मोरे सरांना मी एक विनंती करेन, एखादा कार्यक्रम आपण पुण्यात घेण्याऐवजी थेट विदर्भात घेऊया, कारण इतका तिकडे जास्त याचा बोलाबाल होत आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया या निमित्ताने ही विनंती करणार आहे. आता तुम्ही सादरीकरण करणार आहात, तुम्हाला सर्वांनाच मी शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम सुंदरच होईल. तुम्ही सगळे चांगले कवी आहात. आज सकाळी काही लोक मला अमुक कार्यक्रमाच्या अनुषंगाने भेटत होते, त्यामुळे अनावधानाने लोकमंगल नाव आलं, पण नेहमीच श्वासात मनोरमाच असतं. क्षमस्व. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. या बहारदार काव्य मैफिलीत कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या, त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अस्मिता विजन न्यूज चॅनलवरून करण्यात आले होते. या काव्य मैफिलीत अध्यक्ष श्रीकांत मोरे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, कार्यवाह संतोष सुरवसे यांच्यासह कवी मारुती कटकधोंड, गोविंद काळे, कालिदास चवडेकर, विमल माळी, वंदना कुलकर्णी, पुष्पा करे, संध्या हेबाळकर, शारदा तालिकोटी, शोभना सागर, भाग्यश्री सराफ, मंगला परदेशी, सुलोचना पाटील, रेखा मगर, दीपलक्ष्मी वडापूरकर, चंद्रकांत माघाडे, मयुरेश कुलकर्णी, अजय जाधव, अजय भोसले, संतोष धमगुंडे आदी मान्यवर तसेच नवोदित कवींनीही भाग घेतला. आपल्याकडे मागं एक आपण नेहमी ऐकतो एक भावगीत, भेट तुझी माझी स्मरते अजूनही त्या दिवसाची. मला वाटतं ह्या भेटीमध्ये कदाचित पावसाळ्याचे सुद्धा भेटी फार महत्त्वाच्या असतात, की ज्या ओल्या चिंब करून सोडणाऱ्या असतात. आपल्याला कल्पना आहे की खरं जर प्रेम उमगायचं असेल तर नुसतं पावसात भिजून चालत नाही. खरं प्रेम उमगायचं असेल तर पावसात भिजून चालत नाही. तिथे पाऊस अंगात नसानसातून मुरावा लागतो. तिथे पाऊस अंगात नसानसातून मुरावा लागतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रेम उमगतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रेम उमगतं. मी माझी एक कविता या ठिकाणी काल परवा लिहिलेली सादर करणार आहे. पावसा येताना आठवणी जाग्या करून टाकतोस तू. पावसा
येताना आठवणी जाग्या करून टाकतोस तो, असा कसा वेडावून टाकतोस तू. पावसा येताना आठवणी जाग्या करून टाकतोस तू, असा कसा वेडावून टाकतोस तू. कधी रुसलो कधी रडलो तुझ्या साथीत रे पावसा. डोळ्यात पाश्रू आले पाऊस पडत असला तर कळत नाही आपण की रडतोय. कधी रुसलो कधी रडलो तुझ्या साथीत रे पावसा. कधी मन मोकळे केले तुझ्या सोबत रे पावसा. कधी रुसलो कधी रडलो तुझ्या साथीत रे पावसा. कधी मन मोकळे केले तुझ्या साथीत रे पावसा. मनसोक्त मस्ती केली, मनसोक्त मस्ती केली तुझ्या सोबत पावसा. मनसोक्त मस्ती केली तुझ्या सोबत पावसा. कितीदा भेटलास वेळेवर ती सोबत असता. कितीदा भेटलास वेळेवर ती सोबत असता. पाऊस भेटला म्हणजे बरा असतं कुणी सोबत असताना. कितीदा भेटलास वेळेवर ती सोबत असता. एकत्र वेचले साजरे केले आठवते क्षण सायंकाळचे. एकत्र वेचले साजरे केले आठवते क्षण सायंकाळचे. अचानक गाठले सागर किनारे नव्हता आडोसा तेव्हा. पावसा तो अचानक गाठले सागर किनारे नव्हता आडोसा तेव्हा. तूच माझी गझल तूच माझी कविता. तूच माझी गझल तूच माझी कविता. सच्चा मित्र कठीण समय तू होता. तूच माझी गझल तूच माझी कविता. सच्चा मित्र कठीण समय होता. तुझ्या आठवणीत अजून तोच ओलावा आहे रे पावसा. तुझ्या आठवणीत अजून तोच ओलावा हिरवेपणा आहे रे पावसा. पावसा कठीण समय तू मला मदत केलीस ती सोबत असता. पावसा कठीण समय मला मदत केलीस ती सोबत असता. धन्यवाद, खूपच सुंदर. मी तुला फूल मागितलं तू अख्खी बाग दिलीस. माझ्या सतत अधुऱ्या स्वप्नांना नव्याने जाग दिलीस. माझ्यासाठी वाळवंटात ओयासीस होऊन आलास. माझ्यासाठी वाळवंटात ओयासीस होऊन आलास. मी मागितला कांचनमृग आणि त्यासाठी साऱ्या जगाशी लढलास. मी मागितला कांचनमृग त्यासाठी साऱ्या जगाशी लढलास. जग पादाक्रांत करण्याची माझी सतत तळमळ. जग पादाक्रांत करण्याची माझी सतत तळमळ आणि साकारण्यासाठी ते मात्र तुझी असते धावपळ. भांडते रुसते रागावते घेत नाही कधीच माघार. भांडते रुसते रागावते घेत नाही कधीच माघार. माझ्या प्रत्येक हट्टासाठी तू मात्र पत्करतोस हार. माझ्यासाठी काय केलंस फुगून मी म्हणते गाल. माझ्यासाठी काय केलंस फुगून मी म्हणते गाल. न वैतागता हसून म्हणतोस ते तू स्वतःला विचार. न वैतागता हसून म्हणतोस ते तू स्वतःला विचार. किती करतोस माझ्यासाठी अंतर्मुख मी होते. किती करतोस माझ्यासाठी अंतर्मुख मी होते. आयुष्यभर बरसलास माझ्यासाठी ओली चिंब होऊन जाते. एकच मागणे देवाकडे हाती असू दे तुझाच हात. एकच मागणे देवाकडे हाती असू दे तुझाच हात. अर्धांगिनी मी तुझी जन्मोजन्मी लाभू दे साथ. तेलवात होऊन ज्योतिसम जळावे तुझ्या ऊर्जेला सामावून मी घ्यावे. आणि कोसळणाऱ्या आषाढधारांप्रमाणे चिंब चिंब होऊन जावे. कोसळणाऱ्या आषाढधारांप्रमाणे चिंब चिंब होऊन जावे. पावसाळ्याच्या सुट्टीत मी लिहिलेली कविता आहे, त्याच्यामुळं मी आनंदाने ती सांगेन. प्रेमाचा पाऊस म्हणजे माझं माहेर. माहेर म्हणजे काय असतं? माहेर म्हणजे माझं इंदिरानगर. फक्त आई पप्पांचं नाही तर काका काकू आणि सगळ्यांची घरं. माहेर म्हणजे काय? सकाळचा आई पप्पांसोबतचा चहा आणि ती चाय पे चर्चा. आईच्या हातचं जेवण आणि तुला आवडतं म्हणून काकूनं केलेली भाजी. माहेर म्हणजे काय? मुलांसोबत खेळलेला डब्बा एक्सप्रेस चॅलेंज, पिझ्झा पार्टी आणि खूप सारे गेम्स. माहेर म्हणजे काय? रात्रीच्या कधीही न संपणाऱ्या भावा बहिणींसोबतच्या गप्पा आणि त्यासोबतची ती स्पेशल नाईट कॉफी आणि बरंच काही. माहेर म्हणजे काय? आईकडून आणि दीदीकडून केलेली ऑइल मसाज, वहिनीकडून घेतलेली फेशियल केअर आणि भाचीकडून घेतलेली नेल केअर. माहेर म्हणजे काय? माझ्या छोट्याशा भाच्याकडून अत्तू अजून एक दिवस थांब ना गं म्हणणारं ते वाक्य. माहेर म्हणजे काय? असंख्य आठवणी आणि कधीही न संपणारे दिवस, जिथे हसणे, खिदळणे, दंगा करणे याशिवाय दुसरे काही कधी जमलेच नाही. माहेर म्हणजे आनंदाचा कधीही न संपणारा आयुष्यातला प्रत्येक क्षण. थँक्यू.
अतिशय सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. पहिलीच कविता सादर करतोय, कदाचित खालीवर होण्याची शक्यता आहे, त्यासाठी क्षमस्व. वारसा तर माझ्या वडिलांपासून, आजोबांपासून, म्हणजे सदाशिवराव मोरे सरांपासून, माझे वडील नागेश सुरवसे, आमचे मामाश्री श्रीकांतजी मोरे साहेब आणि एकंदरच आमच्या मोरे सुरवसे भोसले परिवाराला हे आधीपासूनच आम्हाला म्हणजे वरदान मिळाल्यासारखं आहे. त्यातून मी हे आत्ता सादर करतोय यासाठी की आज पाऊस आहे आणि पावसाची कविता आहे, हा विषय आहे म्हणून. तर तो 7 जून, पावसाळी तो 7 जून, आठवते ती पहिल्या पावसातली भेट अजून, आठवते ती पावसातली पहिली भेट अजून, काळजात रुतलेली थेट, दिवस होता पावसाळी तो 7 जून. शुभ्र वस्त्रानिशी तू चिंब भिजलेली, शुभ्र वस्त्रानिशी तू शुभ्र वस्त्रानिशी तू चिंब भिजलेली, बाहेरून आतून, बाहेरून आतून, अजूनही डोळ्यासमोर येतो तो देह तुझा, आणि जातो मला सतावून, आणि जातो मला सतावून, दिवस होता तो पावसाळी 7 जून. चिंब भिजलेले केस काळे भोर, चिंब भिजलेले केस काळे भोर, त्यावर बसलेला पावसाचा थेंब टपोर, त्यावर बसलेला पावसाचा थेंब टपोर, कपाळावरून ओघळतो प्रत्येक थेंब, दाटीवाटी गर्दी करून, कपाळावरून ओघळतो प्रत्येक थेंब, दाटीवाटी गर्दी करून, दिवस होता पावसाळी तो 7 जून. तुझ्या नयनातील ती चकाकी बघून, तुझ्या नयनातील ती चकाकी बघून, वाटले की ती वीज देखील जाईल चक्रावून, वाटले की ती वीज देखील जाईल चक्रावून, दिवस होता तो पावसाळी 7 जून. ते दृश्य आठवले की मन जाते वेडावून, ते दृश्य आठवले की मन जाते वेडावून, वाटते कधी होशील का माझी, वाटते कधी होशील का माझी, की स्वीकारावे लागेल मरण, की स्वीकारावे लागेल मरण, दिवस होता पावसाळी तो 7 जून. धन्यवाद. रोज हसणार पीक आज पाण्याविन सुकले, रोज हसणार पीक आज पाण्याविन सुकले, काळजाच्या कोंदणीचे कोणी आसू हे पुसले, काळजाच्या कोंदणीचे कोणी आसू हे पुसले, पाना मागून हे पान कसे भुईवर गळतया, पाना मागून हे पान कसे भुईवर गळतया, नाही कुठेच ओलावा दुःख ओराशी सलतया, नाही कुठेच ओलावा दुःख ओराशी सलतया, सुकली वेली आणि फुले उदास निसर्गाची गाणी, सुकली वेली आणि फुले उदास निसर्ग गाणी, इथल्या दुष्काळाची कुणा सांगू मी कहाणी, इथल्या दुष्काळाची कुणा सांगू मी कहाणी, थोडी आशेची हिरवळ आता तीही संपली, थोडी आशेची हिरवळ आता तीही संपली, माझी मायधरित्री आज उन्हाने करपली, माझी मायधरित्री आज उन्हाने करपली, मुक प्राण्याची वेदना मनाशीच बोलते, मुक प्राण्याची वेदना मनाशीच बोलते, व्यथा ही कुणब्याची अशी काळ जात रुतते, व्यथा ही कुणब्याची अशी काळ जात रुतते, कशी आटली चंद्रभागा ओसाड वाळवंट तापल, कशी आटली चंद्रभागा ओसाड वाळवंट तापल, पात्र हे तिचं पांडुरंगा सांगा कोण्या पापाने आटलं, पात्र हे तिचं पांडुरंगा कोणत्या पापाने आटलं, कोणत्या पापाने आटलं. धन्यवाद. 2 कविता सादर करणार आहे, त्यापैकी 2 रूपं मी आज पावसाचे करणार आहे. तर ही प्रेम कविता आहे मित्रांनो. आणि कसं आहे, माझ्या निरीक्षणातून पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त भिजतात, तरुण मुलापेक्षा मुली जास्त भिजतात, कारण ते घरी जायची त्यांची ओढ असते. आमचे संतोष सुरोशे सर सुद्धा आडोशाला उभा राहूनच पावसाचा आनंद घेणारे आहेत. ही कविता त्यांच्यासाठीच. तू पावसात भिजताना, कवितेचं शीर्षक आहे तू पावसात भिजताना. तू पावसात भिजताना पाऊसही अलगद तुझ्या अंगावर उतरतो, तू पावसात भिजताना पाऊसही अलगद तुझ्या अंगावर उतरतो, मोत्याची माळ तुटून विकरावी, मोत्याची माळ तुटून विकरावी, तसा पाऊस तुझ्या रेशमी केसातून टपकतो, तसा पाऊस तुझ्या रेशमी केसातून टपकतो,
तू पावसात ओली चिंब चिंब, तू पावसात ओली चिंब चिंब, आणि संतोष आडोशाला उभा कोरडा कोरडा. आणि तू पावसात ओली चिंब चिंब आणि मी आडोशाला उभा कोरडा कोरडा. तेव्हा तुझी भाऊक नजर, तेव्हा तुझी भाऊक नजर मला आतून बाहेरून भिजवते. तेव्हा तुझी भाऊक नजर मला आतून बाहेरून भिजवते. तुझ्या स्पंदनाच्या लाटा माझ्या हृदयावर आदळतात, तुझ्या स्पंदनाच्या लाटा माझ्या हृदयावर आदळतात. तेव्हा पाऊस अधिकच चेकाळतो, तेव्हा पाऊस अधिकच चेकाळतो. तुझ्यावर धो 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 बरसून, तुझ्यावर धो धो बरसून, लाजून लाजून पाणी पाणी होतो, लाजून लाजून पाणी पाणी होतो. धन्यवाद. पाऊस साठवणीचा, पाऊस आठवणीचा, पाऊस साठवणीचा, मनाचे कप्पे उलगडणारा. पाऊस वसुंधरेचा सखा, पाऊस वसुंधरेचा सखा, पाऊस शेतकऱ्यांचा मित्र. मायेची पाखर घालणारा, पाऊस मायेची पाखर घालणारा, पाऊस डोंगरावर कोसळणारा. पाऊस माळावर बरसणारा, पाऊस फुललेल्या गुलमोहराला आवरणारा. पाऊस दरी धुक्यातला, पाऊस दरी धुक्यातला, पाऊस संदर्भ जागविणारा न गुंतणारा. पाऊस संदर्भ जागविणारा न गुंतणारा, मृदगंध दर्शविणारा, मृदगंध दर्शविणारा. धन्यवाद. नमस्कार. मी माझी पावसाची ऋतुराया ही कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे ऋतुराया. वारा करी दंगा झाड घाली पिंगा, वारा करी दंगा झाड घाली पिंगा, खेळ आला रंगा पावसाचा, खेळ आला रंगा पावसाचा. अंधाऱ्या रातीला वीज कडाडते, अंधाऱ्या रातीला वीज कडाडते, धरा शहारते भेदरुनी, धरा शहारते भेदरुनी. भेगाळली धरा, भेगाळली धरा आता गंधाळली, भेगाळली धरा आता गंधाळली, स्वप्न पालवली मनातली, स्वप्न पालवली मनातली. वर्षा ऋतू आला, वर्षा ऋतू आला विजांचा कांगावा, वर्षा ऋतू आला विजांचा कांगावा, प्रेमाचा सांगावा घेऊन या, प्रेमाचा सांगावा घेऊन या. हवी हवी अशी रूप तुझी किती, हवी हवी अशी रूप तुझी किती, मना मोहविती ऋतुराया, मना मोहविती ऋतुराया. वर्षावात तुझ्या, वर्षावत तुझ्या व्हावे चिंब चिंब, वर्षावत तुझ्या व्हावे चिंब चिंब, तुरे प्रतिबिंब ईश्वराचे, तुरे प्रतिबिंब ईश्वराचे. धन्यवाद. धरणावर काम करणारा एक इंजिनियर, समोर प्रचंड पाणी असलं तरी त्याच्या मनातला पाऊस काय थांबलेला नाही. आणि धरणासाठी तो एवढा वेडावलेला आहे की धरण शब्द वापरल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. भेटायला आलेल्या प्रेयसीला सुद्धा तो म्हणतो, तुझ्या माझ्या मनातले हे जास्तीचे पावसाळे जेव्हा मनात उतरतात तेव्हा महापुराची भीती वाटते, तेव्हा महापुराची भीती वाटते. एवढंच म्हणून तो थांबत नाही, याच्याही पुढे जाऊन तो तिला म्हणतो, फक्त एवढाच पावसाळा तू मला मदत कर, फक्त एवढाच पावसाळा तू मला मदत कर. ऐन 25ला पावसाळा, ऐन 25ला पावसाळा आणि माझं उथळ पात्र, ऐन 25ला पावसाळा आणि माझं उथळ पात्र. त्यामुळं तू मनात जपलेलं बागायती गाव वाहून जाण्याची भीती वाटते, तू मनात जपलेलं बागायती गाव वाहून जाण्याची भीती वाटते. असं केलं तर पावसाळ्यापूर्वी इथं एक धरण बांधलं तर ती म्हणते, अरे येणारे सगळे पावसाळे मी अडवून ठेवीन, येणारे सगळे पावसाळे मी अडवून ठेवीन. अतिशय सुंदर असं केलेलं आहे. खरं तर नमस्कार सगळ्यांना. पावसातली एक मी गझल घेणारच आहे, पण तत्पूर्वी प्रत्येक कवीला वास्तवाचं भान असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एक मतला आणि एक शेर फक्त घेतोय, त्याच्यानंतर पावसातली गझल घेतोय. मतला आहे, या रील शॉर्ट स्टोऱ्यांनी उच्छाद मांडला आहे,
या रील शॉर्ट आणि स्टोऱ्यांनी उच्छाद मांडला आहे आणि रिअल जीवनामधला इंटरेस्ट संपला आहे. आणि शेर पहा, सगळ्यांना भिडणारा शेर आहे. हुरळून नकाना जाऊ सत्तांतर झाले म्हणून, हुरळून नकाना जाऊ सत्तांतर झाले म्हणून, बकऱ्यांनो केवळ आपला खाटीक बदलला आहे. आणि पावसाची गजल आहे, मतला पहा. तुला ना मला धार्जिणा पावसाळा, तुला ना मला धार्जिणा पावसाळा, ऋतूंच्या घरी पाहुणा पावसाळा. तुला ना मला धार्जिणा पावसाळा, ऋतूंच्या घरी पाहुणा पावसाळा. खरी चूक आहे तुझ्या या अदांची, खरी चूक आहे तुझ्या या अदांची, करू लागतो मग गुन्हा पावसाळा. आणि तुझा हा दुरावा मला साहवेना, तुझा हा दुरावा मला साहवेना, किती वाटतो हा सुना पावसाळा. आणि हा शिरपा, तुझ्या आठवांनी पुन्हा दंश केला, तुझ्या आठवांनी पुन्हा दंश केला, किती काढतो हा फणा पावसाळा. आणि निनादून गेले नभाचे किनारे, निनादून गेले नभाचे किनारे, कशाची करे घोषणा पावसाळा. आणि किती घातला आज हैदोस त्याने, किती घातला आज हैदोस त्याने, कुणाची करे हा घृणा पावसाळा. आणि शेवटचं शेर आहे, कसे सावरावे आता या घराला, कसे सावरावे आता या घराला, पुन्हा मोडतो हा कणा पावसाळा, पुन्हा मोडतो हा कणा पावसाळा. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी गझल केलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे पाऊस. नेहमीच येतो लाडका पावसाळा, नेहमीच येतो लाडका पावसाळा, मृग निघता बरसतो मृग काळा, मृग निघता बरसतो मृग काळा. तो एकच पण रूपे अनेक त्याची, तो एकच पण रूपे अनेक त्याची, बरसताच तो मनात येते झड आठवणीची, बरसताच तो मनात येते झड आठवणीची. एरे एरे पावसा म्हणून साथ घाली चिमुरडा, एरे एरे पावसा म्हणून साथ घाली चिमुरडा, येती धावून सर पाडतच सडा, येती धावून सर पाडतच सडा. धूमधडाड करत येणारा तो मुसळधार, दाखवी जसा तारुण्याचा बहार, धूमधडाड करत येणार तो मुसळधार, दाखवी जसा तारुण्याचा बहार. रिपरिप करत वाजणारी संततधार, रिपरिप करत वाजणारी संततधार, दिसतो त्यात प्रौढ आयुष्याचा थरार, दिसतो त्यात प्रौढ आयुष्याचा थरार. जमिनीत मुरणारा तू बीज पाऊस, जमिनीत मुरणारा तू बीज पाऊस, भागवतोस तहानलेल्या पृथ्वीची हौस, भागवतोस तहानलेल्या पृथ्वीची हौस. वाट पाहून थकलेली तृषार्त वसुंधरा, वाट पाहून थकलेली तृषार्त वसुंधरा, मिरवी तुझ्या प्रेमाचा शालू हिरवा, मिरवी तुझ्या प्रेमाचा शालू हिरवा. दाखवीसी तू तुझे रौद्र रूप, दाखवीसी तू तुझे रौद्र रूप, देसी जगाला यातना भयंकर खूप, देसी जगाला यातना भयंकर खूप. जिम्माड येणे तुझे मनाला आवडे फार, जिम्माड येणे तुझे मनाला आवडे फार, एका छत्रीत भिजण्याचा वेगळाच थरार, एका छत्रीत भिजण्याचा वेगळाच थरार. तू बरसावे फक्त अलवार धोधो धुवांदार, तू बरसावे फक्त अलवार धोधो धुवांदार, तुला सांभाळण्याची पृथ्वीला ओढ अनिवार, तुला सांभाळण्याची पृथ्वीला ओढ अनिवार. जिम्माड धुवांदार संततधार कोसळधार, जिम्माड धुवांदार संततधार कोसळधार, कुठलेही रूप तुझे मनाला मोही फार, कुठलेही रूप तुझे मनाला मोही फार. तू देणार पृथ्वीला प्रेमाने अपरंपार, तू देणार पृथ्वीला प्रेमाने अपरंपार. रुजवणे फुलवणे वाढवणे यासाठी ती जबाबदार, रुजवणे फुलवणे वाढवणे यासाठी ती जबाबदार. जातोस तू परत मागे ठेवून उन्हाळा वैरान, जातोस तू परत मागे ठेवून उन्हाळा वैरान, पाहते वाढती तुझी डोळ्यात आणून प्राण, पाहते वाढती तुझी डोळ्यात आणून प्राण. जा दाटलेल्या मेघा तिथे कर बरसात, जा दाटलेल्या मेघा तिथे कर परसात, झुरतो जिथे प्रियकर माझा दिनरात. संदेश दे ऋतू फुलायाचा आहे आला, संदेश दे ऋतू फुलायाचा आहे आला, वाटेवर अंथरली
मनाची दुशाला, वाटेवर अंथरली मनाची दुशाला. सोहळा बघाया क्षितिजावर मिलनाचा, सोहळा बघाया क्षितिजावर मिलनाचा. ये घेऊन बहर तुझ्या स्वैर यौवनाचा, ये घेऊन बहर तुझ्या स्वैर यौवनाचा. मी अधीर जशी व्याकुळलेली धरणी, मी अधीर जशी व्याकुळलेली धरणी. तू भिजून जा, तू भिनून जा अंगात जशी सरश्रावणी, तू भिनून जा अंगात जशी सरश्रावणी. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव मेघ. आला रे मेघराजा वाजत गाजत, आला रे मेघराजा वाजत गाजत. वाऱ्याचा अश्वदौडे ढगांना झेपावीत, ढगांना झेपावीत. विजेचा चाबूक फटकारे चमकावीत, सृष्टीच्या मातीचा सुगंध फैलावीत, सुगंध फैलावीत. वाऱ्याचा अश्वदौडे ढगांना झेपावीत, ढगांना झेपावीत. पहिलीच मृग भेट प्रेमाने अलोट, पहिलीच मृग भेट प्रेमाने अलोट. वाहिले निर्झर भरोनी काठोकाठ, भरोनी काठोकाठ. धनुचे सप्त हात पृथ्वीच्या हातात, वाऱ्याचा अश्वदौडे ढगांना झेपावीत, ढगांना झेपावीत. बीज हे जन्म घेती अंकुर हिरवेगार, बीज हे जन्म घेती अंकुर हिरवेगार. झाडाच्या पानाला मोत्याची झालर, आसेची पालवी बुहीच्या गर्भात. वाऱ्याचा अश्वदौडे ढगांना झेपावीत, ढगांना झेपावीत. सागरा भेटी ओढ सरिता खळखळ, सागरा भेटी ओढ सरिता खळखळ. माझ्याही मनी दाठे तेथील परिमळ. पहिलेच प्रेम माझे नवेच सारे आज, वाऱ्याचा अश्वदौडे ढगांना झेपावीत, ढगांना झेपावीत. नवरी मी नवीन भिजले पावसात, नवरी मी नवीन भिजले पावसात. सरीचे ओघळ ओघळे गालावर, ओघळे गालावर. प्रीतीच्या सख्याने टिपले नयनात, टिपले नयनात. वाऱ्याचा अश्वदौडे ढगांना झेपावीत, ढगांना झेपावीत. आला रे मेघराजा वाजत गाजत, वाऱ्याचा अश्वदौडे ढगांना झेपावीत. आता एकच सेकंद का, अर्धा बर. आता बघा, माझ्या सर्व अध्यक्ष आहे आणि कसं आहे की मी पुण्याला होते आणि मी खूप आजारी आहे. पण सावंत सरांचा फोन आला काल, तर गर्दीच होती, वाटच नव्हती वारीमुळं. म्हणजे विमलताई आणि आपल्या इथं यावं लागतंय. मग मी म्हणलं पोराला पाठव बाबा कसं तरी कर, आणि मी धावत आले बरं का. कसं त्याच्यासाठी हे माहेर, माझं माहेरचं लाडकं असतं ना, काही चालतं. मग माझी अजून एक रचना. कविता म्हणजे विठ्ठलाची ओढ जशी आहे तशी कवितेची ओढ त्यांना आहे. हां, त्यामुळे निरोप गेला आणि ते कधी आले नाही असं कधी होत नाही. आणि मग माझी आता दुसरी कविता नसती घ्यायची माझ्या वयाच्या मानानं, ते चुकीचं आहे, तरी पण सगळे माफ करा. आणि छोटीशीच कवितेचं नाव युद्ध. ढगाढगाचे युद्ध जुंपले, काळे पिसाट पळू लागले. हातात त्यांच्या लकलकपाती गर्जुन गर्जुन वरडत होती. अश्ववायूचे भनाट सुटती,
धुळतयांची पृथ्वीवरती. कुणी मोडिले हाड कुणाचे ढगा आडून त्या ठिगळाचे. घायाळाचे डोळे भरले टपटप पाणी गळू लागले. नदीत लपले ओघळ नाले प्रियकर भवरे उतुंग झाले. बदकानेही केली राहुटी कमळ फुलाची फुले गोमटी. गडबड गोंधळ तळ्यात चाले गडबड गोंधळ तळ्यात चाले. गस्त घालण्या बेडुका आले. किरण प्रकाशी मृदू चमकल्या बीज चिमुकल्या हसू लागल्या. दवबिंदूचे अनेक मोती शृंगारुण त्या पानाभोवती. आषाढ घेऊन आली हिरवळ हास्य सोनरी प्रभा. निळा छताला चढली लाली शोभून दिसली धरा शोभून दिसली धरा. धन्यवाद. ग्रामीण कवितेचा आरसा म्हटलं तर विमलाबाई माळी. आणि माझ्या मोरे बंधूला माझ्या शोभाताईंना खूप खूप शुभेच्छा देते. कवितेचं नाव आहे विठाई. विठू एकलाची आहे विटेवरी. विठू एकलाची आहे विटेवरी. रुक्मिणी दोरी ठेविली आज. घातला घाट केली ताटातूट. पुजारी लूट दोन्हीकडे. डोंग्याचा बाजार दामाचा गजर. दिव्याखाली अंधार चोहीकडे. कुठे लोटांगण कुठे भक्तगण. नाम्याचे भजन नाही आज. कुठे ती जनाई कुठे ती मुक्ताई. पाणी कसे नाही चंद्रभागी. लटकाची टाळ लटका तो मेळ. भक्तीचे मूळ खोल खोल. सावत्याचा मळा माझा चोखा मेळा. ज्ञानाचा सोहळा कसा नाही. इपरीत ही तऱ्हा दुष्काळी फेरा. विखारी वारा सोसवेना. कुणाची करणी भोगतो कोणी. कुणब्याच्या मनी विवंचना. नाही रे नाही तिथल्या ठाई. गोमटी राही रुक्माई संग. वामंगी रुसली वाळवंटी आटली. पंढरी सुटली आम्हा सर्वास. पावशे हे पाऊस येणे अगोदर वर्णणारा पक्षी आहे. तो कसं वर्णतो. तर ते कविता मी इथे सादर करतो. माझी आई झाडू आली आणि कुठल्याही वेदना होत्यात पावसाळ्यात ते इथं नमूद केलेलं आहे. कवितेचं नाव पावशा. भडकलेला सूर्य. भडकलेला सूर्य तापलेली धरणी जीवाची कायली. इजव आता भडागणी. इजव आता भडागणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. पाये नाही खेटूर. पाये नाही खेटूर रस्त्यावरचं डांबर पगळून. पाये नाही खेटूर रस्त्यावरचं डांबर पगळून. गरम गरम वापा अंगावरची कातडी काढता सोडून. गरम गरम वापा अंगावरची कातडी काढता सोडून. इस्तू पसरला रस्त्या रस्त्यानी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. तुझी शीळ घुमू दे ढगात. तुझी शीळ घुमू दे ढगात. पावसाचे थेंब घुसू दे धरणीत. पावसाचे थेंब घुसू दे धरणीत. मिळू दे थंडावा साऱ्या अंगाला. मिळू दे थंडावा साऱ्या अंगाला. इसावा मिळू दे घायाळ जीवाला. इसावा मिळू दे घायाळ जीवाला. थंड थंड होऊ दे तापलेली धरणी. थंड थंड होऊ दे तापलेली धरणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. कंटाळा कुठेतरी दडून बैस झाडाच्या फांदीत. कुठेतरी दडून बैस झाडाच्या फांदीत. थोडीशी नजर फिरव तापलेल्या ढगात. थोडीशी नजर फिरव तापलेल्या ढगात. येऊ दे जोर कंठात. येऊ दे जोर कंठात. धरणीचं कर स्वागत. ढगाला घाल गवसणी. ढगाला घाल गवसणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. उन्हानं आटून चाललं आईचं रक्त. उन्हानं आटून चाललं आईचं रक्त. हात पाय झालं पिवळं चुटुक. हात पाय झालं पिवळं चुटुक. जीवाचा मेडूक. हात पाय झालं पिवळं चुटुक. जीवाचा मेडूक. भुई झाडता येईना झाले अशक्त. भुई झाडता येईना झाले अशक्त. तुझी शीळ पडेना कानी. तुझी शीळ पडेना कानी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. पावशा गा आता तू पाऊस गाणी. धरणी हिरवी गार होऊ दे.
धरणी हिरवी हिरवी गार होऊ दे, कमी होऊ दे महागाई, कमी होऊ दे महागाई, कर्जमुक्त होऊ दे माझी आई, कर्जमुक्त होऊ दे माझी आई, मिळू दे विश्रांती खराट्याला, मिळू दे विश्रांती खराट्याला, ढगाची होऊ दे चाळणी चाळणी, ढगाची होऊ दे चाळणी चाळणी, पावसा आता गा तू पाऊस गाणी, पावसा गा आता तू पाऊस गाणी. पाऊस तुझी दरवर्षी बोंब येत लवकर नाही, तुझी दरवर्षी बोंब येत लवकर नाही, पण यावेळेस लवकर आले त्यामुळे बोंब आहे. गाव शहर नगर रोज वाट तुझी पाही, डोळे थकले रे माझे आता येना माझ्या दारी, झाले कोरडे अंगण आणि कोरडी ओसरी, आले ढग आकाशात आणि सोसाट्याचा वारा, रिमझिम रिमझिम पडे मोठ्या मोठ्या धारा, सारी भिजली धरती खुश बळीराजा, झाडे धुवून निघाली आता धरेला तजेला, काळ्या मातीच्या गर्भात, काळ्या मातीच्या गर्भात कोंब उगवेल नवा, होत धरतीचा आता रंग हिरवा हिरवा, अवकळ हा पाऊस भरे मनात मनात, नाच आता माझ्या संगे थेंब म्हणती कानात, असा पडावा पाऊस जाव्या धुवून त्या चुका, असा पडावा पाऊस जाव्या धुवून त्या चुका, स्वच्छ व्हावी सारी मने, पडो मनभेद फिका फिका, पडो मनभेद फिका फिका. धन्यवाद. पाऊस बालपणीचा, पाऊस बालपणीचा रात्र खोडकर मुलासारखा, कागदाच्या होड्या सोडताना चिखलात मनसोक्त भिजविणारा, कागदांच्या होड्या सोडत चिखलात मनसोक्त भिजवणारा. पाऊस शाळेच्या वयातला, पाऊस शाळेच्या वयातला, दप्तरांनी रेनकोट सावरत लवकर शाळा सुटण्याची वाट पाहायला लावणारा, लवकर शाळा सुटण्याची वाट पाहायला लावणारा. पाऊस तरुण वयातला, एकाच छत्रीत फिरताना नकळत होणाऱ्या स्पर्शाने अंगावर रोमांच फुलविणारा, नकळत होणाऱ्या स्पर्शाने अंगावर रोमांच फुलविणारा. पाऊस उतार वयातला, तब्येतीला सहन न होणारा, तरीही तारुण्यातल्या आठवणींना मन कासावीस करणारा, तरीही तारुण्यातल्या आठवणींना मन कासावीस करणारा. पाऊस आठवणीत. एकदा वन्स मोर होऊन जाऊयात. शेवटचं कडवा, शेवट उतार वयात. पाऊस छत्रीतलं पाहिजे का? बरं, पाऊस तरुण वयातला, पाऊस तरुण वयातला, एकाच छत्रीत फिरताना नकळत होणाऱ्या स्पर्शाने अंगावर रोमांच फुलविणारा. पाऊस उतार वयातला, पाऊस उतार वयातला, तब्येतीला सहन न होणारा, तरीही तारुण्यातल्या आठवणींना मन कासावीस करणारा. आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाडगा, आसूसली माती पिकवा या मोती, आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाडगा. मेघाच्या राजाला जाऊन सांगबा, मेघाच्या राजाला जाऊन सांगबा, ढगांनी काजळू दे डोंगराची रांगबा, डोंगराच्या तळी करपली काळी, हरळीची मुळी पुन्हा घेऊ दे वाढगा. आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाडगा. चारा नाही गाऊल्यांना दूध नाही वासरा, चारा नाही गाऊल्यांना दूध नाही वासरा, धाराविना पेरा नाही कोण आम्हा आसरा. नदी नाला आटे काळजात तुटे, नदी नाला आटे काळजात तुटे, वृंदावनी वठेदारी तुळशीचे झाडगा. आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाडगा. धरणीच्या पोटात साठू दे ओल, धरणीच्या पोटात साठू दे ओल, रुजू दे बियाण गवतात खोल, ओल्यावर उन्ह निवतील मन, कुबेराचे धन मग मोत्याला मोडगा. आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाडगा, आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाडगा.
या सर्व कवींना आणि कवयित्रींना प्रमाणपत्र, शाल आणि रोप देऊन त्यांचा यथोचित सन्मान मनोरमा परिवाराच्या वतीने करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष विलास मोरे, उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे, अण्णासाहेब कोथली, अभिराम सराफ यांच्यासह अनेक रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या भोसले भगरे यांनी केले.